तो मान दिला जातो. मग हिंदू धर्माचं असो, मुस्लिमांचं असो की ख्रिश्चनांचं असो, पण आपल्यामध्ये हे कधी कधी दिसत नाही. पण असं नाही की त्यांनी आपल्यापेक्षा अधिक उन्हाळे, पावसाळे, हिवाळे पाहिले आहेत, तर त्यांना जे समजेल एखादा निर्णय घेताना, एखादा काही करताना त्या गोष्टी आपण त्यांना विचारून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण केलं पाहिजे. नको समजले त्यांना, पण कधी कधी त्यांचा ज्ञान सुद्धा किंवा अनुभव सुद्धा हा आपल्या कामात येऊ शकतो. आणि म्हणून गाडगे बाबा जे आहेत, कधी शिकले असताना बाबासाहेब गाडगे बाबांच्या कीर्तनाला जायचे की नाही. मग आता एवढे मोठे महामानव, विद्वान, पंडित, नाट्यमध्ये, मी कशाला जाऊ बाबा गाडगे बाबाच्या कीर्तनासाठी. पण आवर्जून त्यांच्या कीर्तनात ते जायचे जेव्हा किंवा त्यांना संधी मिळायची तेव्हा. तर दान, मी मुक्त हस्ते दान केलं पाहिजे, मी मुक्त हस्ते दान केलं पाहिजे. अधिक दाना वेळ म्हणे शिखापदन समाधी आपण म्हणतो की नाही. तर ह्या दान देण्याचा आपला जो संकल्प असते, तर म्हणजे जेवढं कमवतो तेवढं दिलं पाहिजे असं आहे का. कारण की बाबासाहेबांना माहित होतं आपला समाज कमी कमवतो, त्याच्याकडे कमी उपलब्धता आहे. पण ते असतानाही बाबासाहेबांनी आपल्याला एक बंदिशी घातली आहे की आपल्या कमाईचा 20वा हिस्सा समाजाला आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक बाकीच्या विकासासाठी, त्याच्या परिवर्तनासाठी आपण तो दर्जापर्यंत पोहोचवणं, जो कोणी शिक्षित आहे, ज्याच्याकडे काही आहे, त्यांनी ते केलं पाहिजे. यासाठी म्हणून बाबासाहेबांनी हा आपल्याला लावून दिलेला आहे. आणि अदिन्न दाना वेळ म्हणे आपण तेच म्हणतो दान. तर मनुष्य कसा आहे, हावळटपणा जास्त आहे ना. किती आले काय म्हणते, येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या. मग तो कोणत्याही मार्गाने येऊ, मार्ग काही पाहत नाही. आल्याच्या नंतर आणि मग जेव्हा इन्कम टॅक्सची धाड पडते तेव्हा पोत्यानं फेकल्या जाते नोट. 20 वर्ष आधी झालं मेडिकल चौकामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्या नोटाचे पोत होते म्हणतात. आता ते समजा गरिबांना सांगून फेकलं असतं तर अनेक लोकांचा फायदा झाला असता. आहे की नाही. किती झाले हे नोट समजा त्यांनी आधीच जास्त आहे, पण समाजाला वाटलं असतं, दिलं असतं, दान दिलं असतं, कशाला फेकावं लागले असते. आणि म्हणून तथागत म्हणतात आपल्यापेक्षा म्हणजे जास्त जर असेल, आवश्यक गरजापेक्षा जास्त असेल तर ते दान द्यायचं लोकांना. मुक्त असते, मनामध्ये काही भाव ठेवायचा नाही. एक गोष्टी आहे जे ते ज्याला ज्याला वाटते त्यांनी ते काम करायचं. जसं जो कोणी मिशन मध्ये काम करत असेल तर त्याच्याकडे 3T असतात, टाइम, टॅलेंट, ट्रेजर. तर ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यायचा. मग आमच्या कोणी असो, महिला असो, पुरुष असो, का ज्याच्याकडे वेळ आहे वेळ द्या. पैसा नाही तर काय हरकत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे पण वेळ नाही तर त्याने पैसा द्यायचा. निर्माण होऊन द्यायचं असाही संकल्प पाहिजे. क्रोध निर्माण झाला तर तो क्रोध मी त्याला जास्त निर्माण होऊ न देता त्याला तेच समवी. आता याचं मोठं उदाहरण आहे कुटुंबामध्ये, आहे की नाही. कुटुंबामध्ये थोडासा काही वाद विवाद झाला किंवा ते वाद वाढत असते, कधी पती पत्नीमध्ये वाद होतोय, काही प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी असतात. कधी घरामध्ये काही नसते किंवा एखादी वस्तू निवड बाहेर जाऊन फिरत राहतात, त्यांना तर बस समाजाचं घेणं देणं पडलं आहे. घरात मीठ आहे, माचीस आहे, हे काही आहे, यांना दिसतच नाही. मुलांचा अभ्यास आहे, मुलगा अभ्यास करतो नाही तर हे यांना दिसत नाही. मीच काय करावं, एकटा यांचं खाणं पिण्यापासून सगळ्याच गोष्टी करावं, हे मी पटती आता हे तुमचं फील्ड होतं कसं जाऊ द्यावं. मग हे मग ते जर समजा शांत असेल तर ठीक, म्हणजे डोक्यावर बर्फ आणि बर्फाळ असताना चांगली आगत असली तर तेही म्हणतात थोडं आग देतो तुला, करता येत नाही का, वेगळं हे राहत ते एवढे घ्यायचं मग का तुला. आणि असं जेव्हा वादविवाद झालं की मग त्याच्यात भडका उठतो. आणि कधी भडका उठला तर मग तो भडका मोठ्या प्रमाणात जातो आणि तो मोठ्या प्रमाणात जेव्हा जातो मग घराचं उद्ध्वस्तीकरण होतं आणि मग स्फोटाचं घटस्फोटामध्ये रूपांतर होतं. आलं पाहिजे, त्याला शांतही करता आलं पाहिजे. समजा त्याला मी जर शांत केलं नाही तर जसे आग असते, आठवण तुमच्या त्या वयातलं
तेच तर आठवायचं आहे ना. आता पण आलं की नाही म्हणजे अनुभूती आहे. आता त्यावेळेस आपल्याला नव्हता समजत. बघ आहे की नाही साहेब, की आपण जेव्हा केसात असतो तेव्हा बोलताना पहा आपलं बॉडी आणि हात पाय सगळं, साधा कुणासोबत भांडण नाही झालं त्यावेळेस पहा. तर ही जी आहे ते बॉडी ते ऍक्शन मध्ये आणि ती जेव्हा झाला तर त्याला समजता यायला पाहिजे. आणि ज्याला हे जमलं, समजा काय आपलं जीवन त्याने सुखी केल्याशिवाय राहत नाही, हे आपलं जीवन सुखी केल्याशिवाय राहत नाही. अशा पद्धतीचे जे आहे ते संकल्प जे आहे ते संकल्प करण्यासाठी तथागतांनी ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. ते बाबासाहेबांनी आपल्या अनुभवातून इथं मांडलेले आहेत की येणाऱ्या काळामध्ये समजा माझा समाज समजा यामध्ये असं निर्माण झालं तर त्याने कोणते संकल्प करावे, त्यांनी कोणते संकल्प करावे. मग अजून पुन्हा की ज्या म्हणजे मी नेहमी खोटे बोलू नये, जसे ते पद्धतशीर आहे ते आपला संकल्प आहे. खोटे बोलू नये. तर काम काढून घेत असेल तर जेव्हा त्याचं सत्य बाहेर येतो तेव्हा त्याच्या समाजामध्ये काही पद राहत नाही. समाजामध्ये पद राहतो का त्याची? अजिबात राहत नाही. ते बोलायचं, नेहमी सत्य बोलायचं, सत्य बोलूनच आपले काम करायचं, जेणेकरून आपल्या कुटुंबामध्ये आपण जे काही किंवा जिथं कुठं आपण काम करतो तिथं आपली पत सांभाळणं फार महत्वाचं असते. अन्यथा एकदा पत गेली, निंदा पण आली त्याच्यामध्ये, निंदा चुगली ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. कारण की निंदा जर आपण केलं किंवा चुगली केलं तर त्या चुगलीचं सुद्धा फार मोठ्या घटनेमध्ये रूपांतर होऊ शकते. म्हणजे इकडची गोष्ट ऐकणे, तिकडे जाऊन सांगणे, आणि मग दोन व्यक्तीमध्ये म्हणा, दोन समाजामध्ये म्हणा किंवा दोन कुटुंबामध्ये भांडण जेव्हा होते ते भांडण समजा मोठ्या प्रमाणावर वाढले तर फार त्याचे विपरीत परिणाम होतात. आणि म्हणून आपण चुगली सुद्धा करायची नाही, निंदा सुद्धा करायची नाही. अशा प्रकारचे जेवढे काही संकल्प आहेत, योग्य संकल्प आहेत, शुभ शब्द वापरलेला आहे त्याच्यात, तर आपण तो योग्य आणि चांगला संकल्प जे काही आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, आपल्या देशासाठी जे जे काही उपयोगाचे आहेत ते संकल्प करणे आपलं फार जबाबदारीचे काम आहे. आणि म्हणून आपण आपले ज्यांना आपण आपला आदर्श मानतोय, काही तथागतांनी प्रत्येक गोष्ट एक एक जसं सांगायचं पडलं त्यामध्ये वर मागण्यास आपण योग्य ठरलं पाहिजे होतं. आता वर म्हणजे काय? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करून आपण वर मागण्यास पात्र ठरणे. तर जे विशाखेने तथागतांना 8 वर मागितले होते तर त्यावेळेस ही तथागत म्हणतात विशाखे वर म्हणजे काय हे जाणून घेतल्याशिवाय मी वर कुणाला देत नाही. तर ते विशाखेने 8 वर सांगितले होते. त्या 8 वर म्हणजे असे होते की जसं भिक्खूंच्यासाठी पहिल्यांदा चिवळ होतं, मग अन्नदान होतं, मग खीर होती, औषध होते की नाही. म्हणजे ज्याच्यामुळे काही त्यांच्याकडे अमाप संपत्ती होती, विशाखेकडे अमाप संपत्ती होती, त्या संपत्तीचा योग्य वापर ते धर्म प्रचारासाठी करत होते. आणि त्याच्या बदल्यात आपणही आता काही थोडंसं दिलं तरी माझं नाव आलं पाहिजे म्हणतो आपण, थोडंसं दान त्याच्यात नाव आलं पाहिजे म्हणतो. पण त्यावेळेस तथागताने विषय केला, विचारलं की समजा तू हे सगळं काही करते आहे पण याच्या मागे तुझा हेतू काय, याच्या मागे तुझा हेतू काय, ह्या सगळ्या गोष्टी. तर विशाखेने सांगितलं की याच्या मागे माझा हेतू काही नाही, फक्त आणि फक्त जे कोणी आहे, जसे एखादी भिक्खू आहे, म्हणजे पहिला ते सांगतात की मी का म्हणून चिवदान देण्यासाठी तयार झाले. तर एकदा असंच ते त्यांची सेविका जी आहे ते त्यांना भोजनासाठी आमंत्रित करायला गेली, म्हणजे बोलवण्यासाठी. आपण जेव्हा पाऊस येत होता, पाऊस येत असताना जे काही त्याने अंगावरचे वस्त्र काढून ठेवले आणि पावसामध्ये भिजत होते. जेव्हा ते पाहिलं तेव्हा वाटलं की हे काही नग्न साधू आहेत म्हणून ते वापस गेले. मग हे नग्नता ही एक अशुभ हे आहे, त्याच्यासाठी म्हणून विशाखेने म्हटलंय की जिथपर्यंत मी जिवंत आहे तिथपर्यंत मी भिक्खूंना चिवदान करेल. अन्नदानाच्या संदर्भात ते सांगते की अन्नदान का म्हणून की एखादा भिक्खू कुटुंब बाहेर येत असेल आणि त्याला वाटत असेल, त्याच्या मनामध्ये शंका असेल की मी सध्या उशिरा पोहोचत मला अन्न कुठं मिळेल, त्याच विवंचनेत राहितो.
आणि मिळू शकेल तर हे जेव्हा होईल तेव्हा तो समाधानाने येतोय. बघ, अन्नदानाच्या नंतर खीरदान आहे. खीरदान तर तथागतांनी खीर ही एक औषधाचंच काम करतात आणि खिरीची फार प्रशंसा केली आहे. खीरदान काय? मग औषध दान आहे की एखादा भिक्खू रुग्ण असेल, रुग्ण भिक्खू समजा त्याच्यावर औषध मिळाले नाही किंवा त्याला हे मिळालं नाही, उपचार मिळाला नाही तर त्याचा केव्हाही मृत्यू होऊ शकतो, म्हणून त्याला मी औषध दान देईन. असं अनेक जे आहे त्या गोष्टी 8ही वर त्याने सांगितलं. औषधाच्या नंतर आहे की काय हेतू आहे? औषध, खीर, अन्न, चिवळ झालं. त्याच्यानंतर ते देण्यामागचा त्यांचा हेतू काय? त्या हेतूमध्ये त्याने सांगितलं की एखाद्या वेळेस एखाद्या भिक्खूंचा मृत्यू झाला समजा, आणि मृत्यू झाल्याच्या नंतर जेव्हा मी त्यांच्याजवळ जाईन आणि विचारेन की यांनी या माझ्याकडच्या सगळ्या वस्तूचा उपभोग घेतलाय का, हे जेव्हा मला समजून येईल तर तेव्हा मला